हॅलो. सिंगल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडरची आणि 3 पोर्ट 2 पोझिशन व्हॉल्व्हची रचना, कार्यतत्व आणि दिशा नियंत्रणे या सत्रात तुमचे स्वागत आहे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे भाग, त्याची रचना, कार्यतत्व आणि दिशा नियंत्रणांना तसेच 3 पोर्ट 2 वे व्हॉल्व्हची रचना आणि कार्यतत्वांची माहिती घेऊ शकाल. सिंगल ॲक्टिंग सिलेंडर हा एक ॲक्ट्युएटर आहे जो सरळ रेषेत भार हलवतो. तो न्यूमॅटिक फोर्सला केवळ एकाच दिशेत लागू करू शकतो आणि त्यामुळे त्याला सिंगल ॲक्टिंग असे म्हणतात. उलट दिशेतील हालचाल स्प्रिंग किंवा भाराच्या स्वतःच्या वजनासारख्या बाह्य स्रोतांमुळे होते. चला आता आपण सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे मुख्य भाग पाहूयात. सिलेंडर, पिस्टन, पिस्टन रॉड, सील, स्प्रिंग आणि इनलेट पोर्ट हे सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे काही महत्त्वाचे भाग आहेत. तुम्हाला आता सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे मुख्य भाग माहिती झाले आहेत. चला आता तो कसा काम करतो हे पाहूयात. सुरुवातीला पिस्टन स्प्रिंग फोर्समुळे सिलेंडरच्या सर्वात आतल्या बाजूला राहते. जेव्हा इनलेट पोर्टच्या मार्फत कंप्रेस केलेल्या हवेचा पुरवठा होतो तेव्हा पिस्टनच्या क्रॉस सेक्शनवर प्रेशर कार्य करते. प्रेशर आणि पिस्टन क्रॉस सेक्शन एरियाचे प्रोडक्ट एका अशा फोर्सला चालना देतो जो स्प्रिंग फोर्सच्या विरोधात कार्य करतो. जर न्यूमॅटिक फोर्स स्प्रिंग फोर्सपेक्षा जास्त असेल तर स्प्रिंग आकुंचन पावते किंवा कंप्रेस होते आणि पिस्टनची हालचाल सुरू होते. सील पिस्टनमध्ये हवेच्या गळतीला अटकाव करते. हवेच्या निरंतर प्रवाहामुळे पिस्टनची सतत हालचाल होते. लोड किंवा भार पिस्टन रॉडच्या मार्फत पिस्टनला जोडलेला असतो, त्यामुळे पिस्टनसोबत भाराची देखील हालचाल होते. पिस्टन दुसऱ्या टोकाला पोहोचेपर्यंत पिस्टन आणि भाराची हालचाल होते. जेव्हा पिस्टनला पुढे जाण्यासाठी अजिबात जागा उरत नाही तेव्हा पिस्टन आणि भाराची हालचाल थांबते. पिस्टनच्या या हालचालीला फॉरवर्ड स्ट्रोक असे म्हणतात. फॉरवर्ड स्ट्रोकमध्ये पिस्टन रॉड सिलेंडरच्या बाहेर येतो. जर आपण पिस्टनला ए असे नाव दिले तर फॉरवर्ड स्ट्रोकला ए ने सूचित केले जाते. जेव्हा पिस्टनवर कार्य करणारे प्रेशर मुक्त होते तेव्हा स्प्रिंगवर विरुद्ध कार्य करणारा न्यूमॅटिक फोर्स दुर्बळ बनतो, त्यामुळे स्प्रिंग पिस्टनला मागे ढकलते. या स्ट्रोकला रिटर्न स्ट्रोक असे म्हणतात. रिटर्न स्ट्रोकमध्ये पिस्टन रॉड सिलेंडरच्या आत जातो. रिटर्न स्ट्रोक वजा ए ने सूचित केला जातो. सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे नियंत्रण करण्यासाठी किंवा दुसऱ्या शब्दांमध्ये सांगायचे झाल्यास सिंगल ॲक्टिंग सिलेंडरद्वारे भार ढकलला जाण्यासाठी आणि ओढला जाण्यासाठी तुम्हाला नेहमी 3 पोर्ट 2 पोझिशन दिशा नियंत्रण व्हॉल्व्हची मुख्य नियंत्रण घटकाच्या स्वरूपात गरज भासते. चला आता आपण 3 पोर्ट 2 पोझिशन व्हॉल्व्हचे मुख्य भाग पाहूयात. यामध्ये व्हॉल्व्ह बॉडी, स्पूल, ॲक्ट्युएशन यंत्रणा, पुश बटन आणि स्प्रिंग, हवेच्या प्रवाहाचा मार्ग आणि पी, ए तसेच आर पोर्ट यांचा समावेश असतो. व्हॉल्व्ह बॉडी एक पोकळी उपलब्ध करून देते ज्यामध्ये स्पूल नावाच्या एका अंतर्गत भागाचा अंतर्भाव असतो जो हवेच्या प्रवाहासाठी आणि ॲक्ट्युएशन यंत्रणेसाठी बनवलेला असतो. स्पूल म्हणजे पिस्टनच्या आकाराचा घटक असतो जो हलल्यावर हवेच्या प्रवाहाचा मार्ग बदलतो. ॲक्ट्युएशन यंत्रणा स्पूल हलण्याची सुविधा उपलब्ध करून देते. पोर्ट्स म्हणजे असे बिंदू जिथे तुम्ही कनेक्टरच्या मदतीने एअर पाईप म्हणजे हवेचा पाईप जोडू शकता. तुम्हाला आता 3 पोर्ट 2 पोझिशन दिशा नियंत्रण व्हॉल्व्हचे मुख्य भाग माहिती झाले आहेत. चला आता आपण तो कसे कार्य करतो ते पाहूया.
3 पोर्ट 2 पोझिशन दिशा व्हॉल्व्ह 2 स्टेटस किंवा हवेच्या प्रवाहाची स्थिती दर्शवतो. इनपुट पोर्ट बंद असते आणि आउटपुट हे एक्झॉस्टला जोडलेले असते. या स्थितीत कंप्रेस केलेली हवा व्हॉल्व्हमधून वाहत नाही. तसेच आउटपुट पोर्ट एक्झॉस्टला जोडलेले असते, ज्यामुळे आउटपुट लाईन वातावरणीय प्रेशरवर राहते. इनपुट पोर्ट आउटपुट पोर्टला जोडलेले असते आणि एक्झॉस्ट पोर्ट बंद असते. या स्टेटसमध्ये कंप्रेस केलेल्या हवेचा प्रवाह व्हॉल्व्हमधून वाहतो आणि पिस्टनला ढकलतो. इथे सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे चिन्हांकित केलेल्या पोर्टसोबत म्हणजे PAR यांच्यासोबत संचालन करण्यासाठी सर्किट असते. कंप्रेसर FRL युनिटमधून ॲक्च्युएटरकडे निर्देश नियंत्रण व्हॉल्व्हच्या मार्फत कंप्रेस केलेल्या हवेला पाठवतो. जेव्हा कंप्रेसर ऑन केला जातो तेव्हा कंप्रेस केलेली हवा इनपुट पोर्ट 1 साठी उपलब्ध होते. जेव्हा पुश बटन दाबले जाते तेव्हा व्हॉल्व्हच्या हालचालीमुळे हवेची दिशा बदलते आणि पिस्टन पुढच्या दिशेला हलते. जेव्हा पुश बटन सोडले जाते तेव्हा पिस्टन परतून येते. हॅलो, सिंगल ॲक्टिंग न्यूमॅटिक सिलेंडरची आणि 3 पोर्ट 2 पोझिशन व्हॉल्व्हची रचना, कार्यतत्व आणि दिशा नियंत्रणे या सत्रात तुमचे स्वागत आहे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही सिंगल ॲक्टिंग सिलेंडरचे भाग, त्याची रचना, कार्यतत्व आणि दिशा नियंत्रणांना तसेच 3 पोर्ट 2 वे व्हॉल्व्हची रचना आणि कार्यतत्वांची माहिती घेऊ शकाल.